अगं बाई अरेच्चाचा सिक्वल येतो याचा आनंद घेतो न घेतोच तो चित्रपटाचा टीझर आपण पाहिला आणि आता चित्रपटाच्या फर्स्ट लुक सोबत एक छानसं गाणंही रिलीज झालंय. एकंदरीत या सगळ्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही शोधली अशी 6 कारणं ज्यामुळे हा चित्रपट अगं बाई अरेच्चा पेक्षा थोडा वेगळा असेल. कारण क्रमांक 1, श्रीयुत गंगाधर टिपरेंनंतर बऱ्याच वर्षांनी केदार शिंदे आणि दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा एकत्र आले ते अगबाई अरेच्चाच्या सिक्वलची कथा लिहिण्यासाठी. त्यामुळे अगबाई अरेच्चा 2 ची कथा नक्कीच टिपरे इतकीच रंजक असेल. कारण क्रमांक 2, अगबाई अरेच्चाचा सिक्वल बनवायला तब्बल 11 वर्ष लागली. म्हणजे नक्की स्टोरी काही लिंबू टिंबू नसणार आहे. अगदी ट्रेलर पाहिल्या हे आपल्याला कळलं. कारण पहिल्या भागाच्या शेवटापासून दुसऱ्या भागाच्या कथेचा प्रारंभ करावा हा मोह केदार शिंदेंना अजिबात झाला नाही. कारण क्रमांक 3, केदार शिंदे म्हटलं की भरत जाधव नाही हा प्रश्न असेल तर चिंता नको. कारण अगदी पहिल्या भागाप्रमाणेच या भागातही भरत जाधव यांची खास एंट्री असणार आहे आणि त्यासोबतच असेल प्रसाद ओक यांचीही खास एंट्री. दोघही असतील शुभांगीच्या लव्हर्स लिस्ट मधले प्रियकर. कारण क्रमांक 4, केदार शिंदेचा चित्रपट आणि सिद्धू नाही. वेल, ह्यालाही उत्तर आहेच. सिद्धार्थ जाधवचं या चित्रपटात असेल एक स्पेशल आयटम सॉन्ग. पुन्हा एकदा बटरफ्लाय मॅन नंतर सिद्धार्थ आयटम बॉय म्हणून समोर येईल. पण हे आयटम सॉन्ग निव्वळ मनोरंजन नसेल तर पिक्चरच्या कथेला याचा फायदा होणार आहे. कारण क्रमांक 5, तुम्हाला माहितीये का चित्रपट बनल्यानंतर ठरलं की याचं नाव अगबाई अरेच्चा 2 ठेवायचं. अधिक माहितीसाठी सोनाली काय म्हणते ते नीट ऐका. त्या सिनेमाचं टायटल आम्ही बरेच दिवस शोधत होतो आणि आमच्या अख्ख्या टीमनी केदारला खूप काही इंटरेस्टिंग टायटल्स सुचवली होती जी कदाचित पास होऊ शकली असती. पण शेवटी या सिनेमाचं शीर्षक केदारनी ठरवलं आणि ते अगबाई अरेच्चा 2 ठरवलं. कारण क्रमांक 6, केदार आणि सोनाली अगबाई अरेच्चा 2 च्या निमित्ताने दोघही पहिल्यांदाच एकत्र आले. या चित्रपटातल्या शुभांगीच्या भूमिकेसाठी फक्त सोनाली कुलकर्णी हे केदार शिंदेंनी आधीच ठरवलेलं आणि त्या अनुषंगाने सोनालीची एक्साइटमेंटही काही कमी नाहीये. ही होती काही 6 कारणं जी या फर्स्ट लुकच्या निमित्ताने आमच्या नजरेत आली आणि आम्ही तुम्हाला सांगितली. तुम्ही अशी कारणं शोधत राहा आणि आम्हाला कळवत राहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.